हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉपर्सचं सिक्रेट सांगितलेलं होतं की 2 महिन्यांमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो की ज्याच्या थ्रू आपण अबोव 95% इझिली सायन्समध्ये स्पेसिफिकली जर विचार करायचा झाला तर स्कोर करू शकतो. आज मी तुमच्यासाठी त्याच्याशीच रिलेटेड दुसरा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. जसं मी तुम्हाला बोलले होते की तुम्हाला ते जे स्पेसिफिक टाइम टेबल आम्ही बनवलेलं होतं त्या स्टुडंटसाठी, ते जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. सो तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्याच त्याच्याशी रिलेटेड. सो आजचा व्हिडिओ हा त्यासाठी आहे. पण एक महत्त्वाची सूचना, ज्या स्टुडंट्सना ही जी मेथड मी आज सांगणार आहे तुम्हाला, ती मेथडनुसार अभ्यास सिरियसली करायचा असेल त्यांनीच याच्या पुढचा हा व्हिडिओ बघा. अदरवाईज इथेच थांबा, अजिबात पुढचा व्हिडिओ बघू नका. बिकॉज ज्यांना स्वतःच्या कॅपॅसिटीवरती डाऊट आहे, ज्यांना स्वतःच्या पोटेन्शियलवरती डाऊट आहे, अशा मुलांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरी सुद्धा चालेल. प्रत्येकामध्ये एक स्पेसिफिक अशी जी सुप्त शक्ती म्हणूयात आपण ना, तर ती असते आणि बरेचदा त्या शक्तीचा अंदाज आपल्याला तेव्हाच येतो जेव्हा एक अशी आणीबाणीची सिच्युएशन असते ना, की जेव्हा डू ऑर डाय अशी कंडिशन येते जेव्हा, तर तेव्हा आपल्याला आपल्यातल्या त्या शक्तीचा अंदाज येतो. माझ्या बाबतीत खूपदा असं झालंय की मलाच आश्चर्य वाटायचं की आपण ह्या परिस्थितीतून कसे काय सर्वाईव्ह होऊ शकलो, किंवा एखादं असं असतं की पटकन डिसिजन घेणे म्हणा किंवा ॲक्ट करणे, एखादी कृती करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण टेन्शनमध्ये असताना, स्ट्रेसमध्ये असताना जास्त चांगल्या पद्धतीनं बरेचदा करतो. सो आत्ताची जी वेळ आहे ती डू ऑर डायवाली आहे आणि इथं तुम्हाला तुमची फुल कपॅसिटी यूज करायची आहे. इंटलेक्च्युअल ॲबिलिटी, तुमची अभ्यास करण्याची क्षमता, तुमचे फिजिकल ॲबिलिटीज, जागं राहणं, म्हणजे जागरणं खूप नाही करायचे आपल्याला, मी तुम्हाला सांगेनच, त्याची पण एक सायंटिफिक मेथड आहे. आणि आजारी नाही पडायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना रिलिजियसली फॉलो करायच्या आहेत, कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न आणता, त्याच स्टुडंट्सनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना ह्याच्याबद्दल डाऊट आहे की कसं करू, काय करू, मला नाही जमणार, मग मी काम सोडू का, मी नोकरी सोडू का, आहेत अशी काही मुलं, जी मी म्हटलं ना परवा तुम्हाला, की त्याचं म्हणणं असं होतं की मग मी काय नोकरी धंदे सोडून, म्हणजे तो मे बी एक्सटर्नली वगैरे बसला असेल एक्झामला आणि अभ्यासच करत बसू का. तर असे ज्यांचे किंतु परंतु डोक्यात आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघू नका. ज्यांना प्रायोरिटी आपल्या काय आहेत आत्ताच्या घडीला त्या ठरवता येत नाहीत त्यांनी बघू नका. ज्यांना आपली प्रायोरिटी काय आहे आत्ता, की आपल्याला छान अभ्यास करायचा आहे, कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे आणि त्यासाठी प्रॉपर मेथड जी आहे ती पण फॉलो करणं गरजेचं असतं. ब्लाइंडली जर तुम्ही असं पुस्तक हातात धरून बसला आणि म्हटलं की चला 2 महिन्यात माझा सायन्स होणार, तर तसं होणार नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे जे कोणते मोठे मोठे खेळाडू जे असतात ते सुद्धा एखाद्या प्रॉपर जे ट्रेनर्स असतात ना, त्यांना गाईड करणारे, तर त्यांच्या गायडन्सशिवाय कोणताही खेळाडू असेल, कोणीही असेल, तो यशस्वी होऊ शकत नाही कुठल्याही फील्डमध्ये. सो यू ऑलवेज नीड एक्सपर्ट ॲडवाईस फॉर दॅट. मी असं म्हणत नाही की मी अगदीच खूप एक्सपर्ट आहे, बट येस, आम्ही त्याच्यातून गेलेलो आहोत. आम्ही खूप साऱ्या स्टुडंट्सना हँडल केलेलं आहे, त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती आपण सोल्युशन काढलेलं आहे. माझी स्वतःची मुलगी आहे जी आता 10th जाईल. सो तिचे पण प्रॉब्लेम्स मी अगदी जवळून बघते आणि ह्या सगळ्यांच्यातून जे काही अनुभव येतात, ज्या काही सजेशन्स आम्ही त्यांना सांगतो, तर त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, विच आर प्रूव्हन वन्स, की ज्या ट्राईड अँड टेस्टेड म्हणूयात आपण तशा पद्धतीच्या आहेत. सो अशा काही गोष्टी मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे. सो आता होपफुली आत्ता जे व्हिडिओ इथून पासून जे बघणार आहेत ते सगळे अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहेत आणि फोकस्ड आहेत, राईट? सो रेडी? जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं, सायन्सचा अभ्यास आता आपण 2 महिन्यात कसा करायचा ह्याचं प्लॅनिंग करूयात. प्लॅनिंग करताना, स्ट्रॅटेजी ठरवताना आपण काय करूया, सायन्स 1, सायन्स 2 असे 2 भाग घेतले आपण. त्यामध्ये एकूण 10-10 चॅप्टर्स आहेत, होय की नाही? आता त्या सगळ्या चॅप्टर्सचं पहिल्यांदा आपण बघूयात वेटेज काय काय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का की प्रत्येक चॅप्टर वाईज वेटेज
कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत हे माहीत आहे का? जनरली अगदीच असं स्ट्रिक्टली म्हणजे समजा एखाद्या चॅप्टरला 5 मार्क आहेत तर 5च मार्कांचं येतं असं नाही, प्लस मायनस 1-2 मार्क्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. बट ज्या चॅप्टरचं वेटेज जास्त आहे त्याच्यावरती मॅक्सिमम प्रश्न विचारले जाणार हे मात्र नक्की, आणि तो पॅटर्न हा नेहमीच फॉलो होत राहतो. सो पहिल्यांदा आपण काय करूयात, सायन्स 1चे असे चॅप्टर जे हायली वेटेज असणारे आहेत ते आपण पहिल्यांदा शोधून काढूयात. आता आपण ही प्रिपरेशन करताना मेनली फोकस करतोय ज्यांचं ऑलरेडी स्कोर जास्त आहे आणि ज्यांना अबोव 95% करायचं आहे अशा मुलांसाठी पण मी एक स्ट्रॅटेजी सांगेन. आणि असे पण काही माझे स्टुडंट्स असतील की ज्यांना पास कसं होऊ सायन्समध्ये अशी भीती वाटते, तर त्यांच्यासाठी पण मी नक्कीच ह्याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स ह्या देईन. सो पहिल्यांदा आपण बघूयात की अबोव 90 आपल्याला जर स्कोर करायचं असेल तर आपण काय करणार आहोत. तर आपण चॅप्टर्सना काय करूयात, 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करूयात. एक म्हणजे इझी, दुसरा म्हणजे मीडियम डिफिकल्ट आणि तिसरा म्हणजे जास्त डिफिकल्ट तुम्हाला जे वाटतात. आता प्रत्येकाची आवड आणि त्या आवडीच्या बेसिसवरती तुम्हाला कोणते चॅप्टर्स इझी वाटतात आणि कोणते चॅप्टर्स डिफिकल्ट वाटतात हे बदलत राहील. काहींना बायोलॉजी सोपं वाटतं, काहींना बायोलॉजी अवघड वाटतं, काहींना फिजिक्स सोपं वाटतं, काहींना ते अवघड वाटतं. सो इन जनरल जर विचार करायचा झाला सायन्स 1च्या बाबतीत तर आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर घेऊयात. बऱ्यापैकी इझी आहे, कन्सेप्ट अगदी लिमिटेड आहेत त्याच्यातले सगळे कन्सेप्ट त्या आपल्या F=g m1 m2 अपॉन d² ह्या फॉर्म्युलाच्या भोवतीच फिरतायत मोस्टली, होय की नाही. सो ग्रॅव्हिटेशन आणि त्याच्याशी सिमिलर असणारा स्पेस मिशन, बरेचसे कन्सेप्ट त्या दोन्हीमधले सेम आहेत आणि कंपॅरेटिव्हली ते दोन्ही चॅप्टर्स इझी आहेत. त्यानंतर पिरियॉडिक क्लासिफिकेशन हाही इझी आहे तसा चॅप्टर सायन्स 1मधले. सो हे 2-3 चॅप्टर्स जे आपण बघितले ते कंपॅरेटिव्हली इझी आहेत. आता आपण अभ्यास जेव्हा सुरुवात करणार आहोत ना सायन्सचा, तर तो सुरुवात करताना तुम्हाला जर टाइम टेबलची गरज असेल तर ते टाइम टेबल पण मला कमेंट करून सांगा. तुम्ही ज्याच्या कमेंट करून सांगाल मी ते व्हिडिओज तुमच्यासमोर आणत जाईन. सो तुम्हाला जर कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आणि दिवसाचं टाईमचं डिव्हिजन कसं करायचं आहे आपल्याला, तसं जर गायडन्स हवं असेल माझ्याकडून तर तेही मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला त्याच्याबद्दलही माहिती सांगेन. सो आता आपण काय केलं, सगळ्यात आधी अभ्यास करायला घेताना इझी चॅप्टर्स घेतले. इझी चॅप्टर्स घेण्यामागचं एक मानसशास्त्र काय आहे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा समजा मी पिरियॉडिक क्लासिफिकेशनचा चॅप्टर पहिला घेतला स्टडी करायला सायन्सचा, आणि आता प्रिपरेशन करताना आपण काय केलं, त्याच्यावरचे माझे व्हिडिओ आहेत, तुम्ही व्हिडिओज बघितलेत. आता सगळाच काही चॅप्टर आपल्याला त्यातला अवघड वाटतो असं नाही. कधी कधी काय होतं, त्यातली एखादी कन्सेप्ट आपल्याला फक्त अवघड वाटते. सो तेवढी कन्सेप्ट काय करून घ्यायची, व्हिडिओ बघून घ्या, त्यातनं ते समजून घ्या. ते बघून घेताना तुमच्या हातात, म्हणजे व्हिडिओ नुसता असा करून बघत बसायचं नाही, ते बघत असताना तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल नोटबुक हवी आणि त्यातले जे महत्त्वाचे वर्ड्स जे मी बोर्डवर दिलेले आहेत ते लिहून ठेवायचे तुमच्या नोटबुक्समध्ये. ते तुमच्या नोट्स तयार झाल्या एक प्रकारच्या. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट समजला आहे, एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मग दुसऱ्या स्टेजमध्ये त्या चॅप्टरचा एकदा आपल्याला कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आला, इझी आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन सारखा चॅप्टर तर तुम्ही एका ह्याच्यात जर बसलात तर साधारण 2 ते 3 तास आर मोर दॅन सफिशियंट तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी. म्हणजे दिवसामध्ये तुमचे 2 चॅप्टर्स इझिली होतील जर सुरुवात केली तर. आता ते केल्यानंतर तो चॅप्टरचं आपल्याला अंडरस्टँडिंग किती झालंय हे बघण्यासाठी आता तुम्ही पुढची स्टेप काय कराल, तर त्याच्यामध्ये एक्सरसाइजचे क्वेश्चन्स बघायचे. जो पार्ट तुम्ही सोडवलाय, जो पार्ट तुम्ही लर्न केलाय, जो व्हिडिओ बघून वगैरे, तर त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघायचे. आणि मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलेलीच आहे बघा ह्याच्या आधी, की कीवर्ड्स फक्त जे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला त्या पर्टिक्युलर कन्सेप्टमधल्या, आणि त्या कीवर्ड्सवरून मग तुम्ही तुमचे आन्सर्स हे ओन वर्ड्समध्ये लिहू शकता नक्कीच, त्याच्यात काही प्रश्न नाही. बट एक्झाममध्ये सुद्धा, बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा स्पेसिफिक क्वेश्चनमध्ये रिक्वायर्ड जे कीवर्ड्स आहेत ते तुम्ही लिहिलेत का नाहीत एवढं चेक केलं जातं. सो आपण लक्षात ठेवताना मोठे मोठे आन्सर्स कीवर्ड्स वाईज लक्षात ठेवले, आणि मग त्याच्यानंतर काय केलं आपण की त्या प्रश्न लिहायचा सराव केला. सराव केल्यानंतर मग तुमच्या परत असं लक्षात येईल की यार हे अजून थोडं आपल्याला अजून नीट लिहिता येत नाही आहे. पुन्हा एकदा त्याची थोडक्यात रिव्हिजन करायची आणि तो पार्ट आपला पक्का करून घ्यायचा, आणि मग PYQs कडे वळायचं.
एक्सरसाइज पहिल्यांदा काय केलं, पहिली स्टेप काय केली आपण, व्हिडिओ बघून ती कन्सेप्ट समजून घेतली. दुसरी स्टेपमध्ये काय केलं आपण, त्याच्यावरचे एक्सरसाइजचे प्रश्न बघितले आणि ते लिहून काढायचा ट्राय केला. छोटे तर तुम्ही इझिली लिहू शकताय, मोठ्या क्वेश्चनचे आन्सर्स लक्षात ठेवण्यासाठी कीवर्ड्स लक्षात ठेवले. कीवर्ड्सवरून तुम्ही तुमचे सेंटेन्सेस बिल्डअप केले. आन्सर्स लिहिताना तुम्ही त्याच्यामध्ये पेन्सिलनं कीवर्ड्सना अंडरलाईन केलं तरीसुद्धा चालतं, त्यामुळं तोही काही प्रश्न नाही. आणि मग जर तुम्हाला असं वाटलं की अजून कोणत्या तरी पार्टची तयारी करायची आपली बाकी आहे, तर अगेन त्याच्यावरती थोडासा एम्फसाइज द्या आणि मग तो पार्ट आपला कंप्लीट झाला. मग तिसऱ्या स्टेपमध्ये आपण गेलो PYQजकडे. PYQज का रेफर करायचे, बिकॉज बरेचदा सेम प्रश्न म्हणजे अगदी एकामागं एक इयरना सुद्धा, म्हणजे 2020ला विचारला असेल फॉर एक्झाम्पल, तर 21ला सुद्धा तोच विचारला गेलाय, असं खूप वेळेस झालेलं आहे. सो PYQजचं महत्त्व खूप जास्त आहे. ते PYQज तुम्ही एकदा बघून घ्याल आणि मग एकदा तो झाला की मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे यार सायन्स आहे, सोपं आहे. मी मगाशी जे मानसशास्त्र बोलले ना तुम्हाला, सायकोलॉजी, तर ती सायकोलॉजी अशी आहे की जेव्हा आपण सुरुवात इझीपासून करतो तर आपल्या माइंडला असं वाटतं की, म्हणजे तुम्ही समजा पहिल्यांदाच अवघड घेतलात पार्ट आणि मग परत ते अवघड ऑलरेडी आहे आणि सुरुवातच तुम्ही अवघडापासून केली की मग माइंडला कुठंतरी सिग्नल जातात की बॉस हे खूप अवघड आहे आणि लेट्स नॉट डू दॅट. असं नाही, तर आपण सुरुवात करताना इझीपासून करायची, सो दॅट एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. मनाला आपण आपल्या ट्रेनिंग देतोय ना की अभ्यास करायचं, सो इझीपासून सुरुवात, ही पहिली गोष्ट झाली. मग हे चॅप्टर्स तुमचे झाले. S2च्या बाबतीत पण असंच आहे. तुमचे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सोशल हेल्थ ह्यासारखे जे चॅप्टर्स आहेत ते इझी पीझी आहेत, होय की नाही. तर मग ते पहिल्यांदा करायला घ्यायचे. अगदी एका दिवसात 2-2 सुद्धा चॅप्टर्स तुमचे होऊ शकतात त्याच्यात. तर अगेन ही सेम मेथड फॉलो करायची. नोट्स बघा, नोट्स बऱ्यापैकी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्या तुमचे ओन नोट्स त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यात कीवर्ड्स असतील फक्त. तुमच्या नोट्स आत्ता ज्या आपण बनवणार आहोत दे विल हॅविंग कीवर्ड्स रिलेटेड टू द स्पेसिफिक कन्सेप्ट. आणि मग त्या नोट्स बनवल्यानंतर तुम्ही काय कराल, परत सेम मेथड फॉलो कराल. एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स प्लस PYQज. मग हे झाले आपले इझी चॅप्टर्सच्या बाबतीत. एक 2 ते 3 दिवसात तुमचे S1 S2चे इझी चॅप्टर्स सगळे होऊन जातात. मग आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स येतो की चला बाबा 10 पैकी S1चे आपले 3 तर चॅप्टर झाले 2 दिवसात, वाव, मग इट सीम्स टू बी इझियर, असं थोडंसं आपल्या माइंडला सिग्नल जातील. मग वळायचं मीडियम चॅप्टर्सकडे, जे तुम्हाला मीडियम डिफिकल्ट वाटतील, आणि मग सेम मेथड तिथं देखील आपल्याला फॉलो करायची आहे. सो सगळ्यात आधी आपण काय केलं, त्यांचे चॅप्टर्स जे आहेत आपले ते डिव्हाइड केले. डिव्हाइड केल्यानंतर ते त्यांचा स्टडी करताना पण हा जो पॅटर्न आहे तो वापरला. आणि एक लक्षात घ्या, इथं तुम्ही आता नोट्स, आता बऱ्यापैकी वेळ आहे आपल्याकडे, अजूनही 2 महिने म्हणजे आहेत तसे, तर इथं तुम्ही रेडीमेड नोट्स आणि भरमसाठ मटेरियल अजिबात यूज करायचं नाही. सगळ्यात इथं खूप जण चुकतात, किंवा कसं असतं बघा, 2 प्रकारचे स्टुडंट्स असतात. एक जसं मी म्हटलं ना की स्वतःवरती कॉन्फिडन्स असणारे, आणि दुसरा जो आहे तो कॉन्फिडन्स नसणारे. ठीक आहे, आपण जरी कॉन्फिडन्स नसणाऱ्या कॅटेगरीमध्ये आलो असतो तरी सुद्धा यू शुड नाही म्हटलं मी, यू हॅव टू अवॉइड रेफरिंग टू मेनी स्टडी मटेरियल्स. हां, तुम्ही पेपर्सचे प्रॅक्टिससाठी बघू शकता की वेगवेगळ्या शाळांचे पेपर्स आपण जस्ट ओव्हरलुक करूयात, पण स्पेसिफिकली जर स्टडी मटेरियल, खूप सारे मटेरियल बाजारात आहेत, आणि जर ते प्रत्येक तुम्ही मटेरियल रेफर करत बसलात, म्हणजे मला माझे स्टुडंट्स विचारतात नवनीतमध्ये हे आहे, तर हे अशी त्याची लँग्वेज आहे, मग हे सोपं वाटतं, काही कोणत्या दुसऱ्या पुस्तकात हे जरा वेगळं वाटतं. काही कन्सेप्ट ह्या बऱ्याचशा रेप्युटेड बुक्समध्ये देखील थोड्या चुकीच्या पद्धतीनं दिलेल्या आहेत. सो अजिबात आपल्याला मटेरियल खूप सारं वापरायचं नाही. स्टिक टू टेक्स्टबुक, PYQज, आणि कोणतंही एक मटेरियल तुम्ही नोट्ससाठी रेफर करत असाल. माझ्या नोट्स आपल्या होत्या ॲक्च्युली वेबसाईटवरती, पण काही टेक्निकल इश्यूज झाले तर सगळ्या नोट्स माझ्या त्या निघून गेल्या वेबसाईटवरच्या. सो आय विल बी ट्राईंग की त्या मॅक्सिमम लवकरात लवकर तुम्हाला देता येतील. कारण त्याचं मी महत्त्व का सांगते, माझ्या याचं असं करू नये, पण मी ॲटलिस्ट 3 ते 4 बुक्स रेफर करून
त्या नोट्स काढलेल्या आहेत. प्रत्येक बुकमधलं जे जे इझी वाटतंय ना, तर ते सगळं घेऊन मी त्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जे काम करताय ना ऑलरेडी 3-4 मटेरियल घेऊन, तर ते मी ऑलरेडी केलंय आणि त्या तयार केलेल्या आहेत. सो त्या तुम्हाला इझी पडतील. लँग्वेज पण बऱ्यापैकी मी इझी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये, तर त्या तुम्ही रेफर करू शकता. मी मॅक्सिमम ह्या एक 8-10 दिवसात तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स ऑलरेडी तयार आहेत माझ्याकडं खरं तर, पण त्या अपलोड करायच्या राहिलेल्या आहेत, तर तोही देण्याचा मी ट्राय करेन. सो ह्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही जाता तर तुम्हाला सायन्सच्या अभ्यासाचा कॉन्फिडन्स येईल आणि जी भीती वाटते ना की काय करू, कसं करू, 95% कसे मिळतील मला, तर खरंच मिळतात. ट्रस्ट मी. तुम्ही ह्या पद्धतीनं गेलात ना, आणि हां, दिवसाचा टाईम मॅनेजमेंट जो मी काल पण बोलले होते ना तुम्हाला, तर तो एक महत्त्वाचा फॅक्टर जेव्हा तुम्ही करता, तर त्यानंतर तुम्हाला काहीच अवघड हे वाटणार नाही. येस, तुम्हाला जर टाईमटेबल, आयडियल टाईमटेबल कसं असलं पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी आपण कसं डिवाईड करणार आहोत, टाईम स्लॉट कसे डिवाईड करणार आहोत, मी सायन्ससाठी सांगते. हीच मेथड तुम्ही सगळ्या बाकीच्या सब्जेक्टसाठी पण फॉलो करू शकता, नो प्रॉब्लेम. हां, तर मला नक्की मेसेज करून सांगा हां, तुम्हाला जर असं प्रकारचं टाईमटेबल हवं असेल तर. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. तुमच्या मॅक्सिमम फ्रेंडसोबत शेअर देखील करा, सो दॅट त्यांना देखील याचा बेनिफिट होईल. ओके, सो इथंच थांबते. अजिबात घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत. आपण सगळे मिळून छान प्रॉपर प्लॅनिंग थ्रू बोर्ड एक्झामला फेस करूयात. इथेच थांबते. ऑल द बेस्ट. थँक्यू.